आपल्या जीवनातला बाप जाणं म्हणजे आपल्या जीवनाचा आधार संपवणे बरं का. ज्याच्या जीवनातला बाप गेला ना दादा, त्याच्या जीवनातला आधार संपला असं समजा. कारण बाप नुसता खाटेवर बसून जरी असला ना तरी घर वजनदार दिसतं बघा, वजनदार. अरे आपला म्हातारा बाप आपल्या घरात मध्ये खाटीवर बसून जरी असला तरी घर वजनदार दिसतं, परंतु एकदा का तो बाप घरातून निघून गेला तर घराचं वजन गेलं असं समजा दादा. घराचं वजन गेलं, या घरातलं वजन त्यांच्यातून निघून गेलं. महाराज ऐका, एकत्र 6 भावांचं कुटुंब आहे. 6 भावांपैकी एकानं तर अगोदरच त्या ठिकाणी साथ सोडली. भगवान परमात्म्याच्या चरणी त्यांनी आपला देह विलीन केला, परंतु त्यांची लेकरं सुद्धा आपल्या बाबांच्या नावाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. हे 5 पांडव ऐका काका, त्या पांडवांना सुद्धा वनवास होता. त्या पांडवांना सुद्धा वनवास होता. पहा ते पांडव अखंड वनवासी, त्यांना अखंड वनवास होता. त्याच प्रकारे या चौहान परिवारातील हे 5 उरलेले पांडव यांना सुद्धा आपला दशरथ नावाचा बाप गेल्याच्या नंतर त्यांच्या जीवनात सुद्धा वनवासापेक्षा कमी सोडून या गेले बाबा याले कराला, सोडून या गेले बाबा या परिवाराला. बाबा 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 आता म्हणावे कुणाला, बाबा 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 म्हणावे कुणाला, बाबा 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 आता म्हणावे कुणाला, बाबा बाबा आता म्हणावे कुणाला. हे बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले तुम्ही सारा परिवार, सोडून या गेले तुम्ही सारा परिवार, सोडून या गेले तुम्ही सारा परिवार. हे सोडून का गेले आम्हाले कराला, सोडून या गेले बाबा याले कराला. बाबा मी बाबा आता म्हणू कुणाला, बाबा मी बाबा म्हणू कुणाला, बाबा. बाप सोडून गेल्याच्या नंतर त्या लेकरांनी कोणाला बाबा म्हणावं. सुंदर आमच्या अमोल महाराजांनी या ठिकाणी आपल्याला एका कवितातून आपल्याला शिकवून दिलं दादा. एकदा का जीवनातला बाप निघून गेला ना तर आपल्या जीवनाचा आधार संपला असं समजा. अरे बाप गेल्याच्या नंतर तुम्ही कितीही मोठं काम केलं, कितीही उच्च पदापर्यंत पोहोचलात, तुमच्या पाठीवर एखाद्या मुख्यमंत्र्याची थाप जरी पडली, पण जे प्रेम तुमच्या फाटक्या कपड्याच्या बापाच्या शाबासकीत आहे ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. ते बापाच्या शाबासकीत आहे. त्या बापात ताकद आहे महाराज. एकदा का तो बाप आपल्या घरातून निघून गेला, बापाचं प्रेम आपल्याला जिवंत असताना कधीच कळत नाही. आई सांगतो तुम्हाला ऐका, जोपर्यंत बाप जिवंत असतो, बाप कडण्याकरिता एकतर अगोदर बाप व्हावं लागतं, नाही तर जीवनातून बाप नसतो कुणाच्या ध्यानी मने, बाप माझा वेदनाचा धनी. बाप तो कुणाच्या ध्यानी मने, बाप माझा वेदनाचा धनी. आई तव्यावरची भाकर, बाप तव्यावरचा पालता. अरे भाकर करपू नये म्हणून चटके खाई पिता, भाकर करपू नये मनोनी चटके खाई पिता. हे वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो बाप पुरवत राही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही. दुःख लपवून हसतो वरवरुनी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मने, बाप माझा वेदनाचा वेदना.
एकदा का बाप आपल्या जीवनातून निघून गेला ना दादा, तेव्हा आपल्याला त्या बापाची किंमत कळत असते. ऐका, अरे बाप जरी दिसायला आपल्याला कडक असला, त्याचा स्वभाव मात्र कडक आहे बरं का काका. बापाच्या प्रेमामध्ये याने एका नारळामध्ये अजिबात तिळाई मित्रा सुद्धा बदल नाही. कारण का, जसं नारळ वरून दिसायला आपल्याला टणक दिसतं, नारळ दिसायला आपल्याला वरून टणक दिसतं, तसं बापाचं हृदय सुद्धा वरून दिसायला आपल्याला टणक दिसतं दादा. परंतु नारळ फोडल्याच्या नंतर जसं अमृतासारखं पाणी बाहेर पडतं, तसं बापाच्या अंतकरणात लोण्यापेक्षा मऊ जागा त्याची आपल्यासाठी असते. ते बापाचं प्रेम आहे. आईचं प्रेम आपल्याला कळतं महाराज. ऐका, आतापर्यंत तुम्ही बरेचसे कीर्तन ऐकलेत, बरेचसे कीर्तनकार आईचे गुणगान गातात. मी आईच्या विरोधात बोलतो अशा मताचा मी माणूस नाही. ऐका, आई साहेब मी तुमच्या विरोधात बोलतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर डोळे बंद करा आणि आपापला बाप आठवा. त्या बापानं जेव्हा तुमचा हात एखाद्या परक्याच्या हातात दिला ना, तेव्हा तो आयुष्यात न रडणारा बाप ज्या वेळेस आपल्या काळजाचा तुकडा परक्याच्या हातात देतो ना दादा, आयुष्यात कधी न रडणारा बाप त्या दिवशी ढसा ढसा रडत असतो. फक्त फरक एवढा असतो दादा, जेव्हा मुलगी आपलं घर सोडते तेव्हा त्या मुलीकडे पाहून तिची आई ढसा ढसा रडते. मुलगी वट्यावर बसलेली असते आणि वट्यावर बसलेल्या मुलीच्या बाजूला तिची आई बसलेली असते. ती आई त्या मुलीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघते आणि जसं मुलगी रडते तसं ढसा ढसा आईला सुद्धा रडू येतं दादा. आणि त्या आईचं रडणं पाहून आजूबाजूच्या महिला सुद्धा रडायला लागतात. आजूबाजूच्या महिला रडायला लागल्या की अख्खं गाव रडायला लागतं. पण ऐका, अरे जरी त्या आईकडे पाहून अख्खं गाव रडत असेल, अख्खं गाव चर्चा करत असेल, अहो किती प्रेम आहे तिच्या आईचं तिच्यावर, किती प्रेम आहे तिच्या आईचं तिच्यावर. अरे आईचं नक्कीच प्रेम आहे, पण आईपेक्षा जर तुम्हाला जास्त प्रेम बघायचं असेल ना, तर त्या मुलीच्या घराची पायरी चढून बघा. त्या मुलीच्या घराची पायरी चढून पाहिल्याच्या नंतर अरे त्या घरामध्ये एका कोपऱ्यातल्या खोलीमध्ये बाप बसलेला असेल आणि एका कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन त्याचं तोंड भिंतीकडे असेल, घड्यातलं उपरणं डोळ्याला लावून उपरणं भिजेपर्यंत ढसा ढसा रडत असेल, तो आपला बाप असेल. रत्नासारखी जतन केली चिमणी माझी ओढून गेली. रत्नासारखी जतन केली चिमणी माझी ओढून गेली. आई रडते पदराला धरून, माझं हृदयाचं काळीज आज जाते सोडून. बाप रडतो मंडप धरून, माझी सोन्याची बाहुली मला जाते सोडून. रत्नासारखी जतन केली चिमणी माझी ओढून गेली. रत्नासारखी जतन केली चिमणी माझी ओढून गेली. फोडासारखा तो बाप आपल्या मुलीचं आयुष्य सांभाळत असतो दादा. परंतु जेव्हा एका क्षणात आपल्या काळजाचा तुकडा परक्याच्या हातात देतो ना, तेव्हा त्या बापाच्या डोळ्याला सुद्धा धारा लागतात. कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या दादा, अख्ख्या आयुष्यामध्ये कधी न रडणारा बाप. आता बघा, या चव्हाण परिवारातला बाप गेला दादा. जरी त्यांना 6 मुलं आहेत तरी त्यांच्या पोटी सुद्धा 2 मुली त्या ठिकाणी जन्माला आल्यात. ज्या वेळेला त्या बापानं आपल्या मुलीचा हात परक्याच्या हातात दिला असेल ना दादा, कधीच तो बाप आपल्या मुलीच्या समोर रडला नाही. त्याचं कारण आहे, अरे तुम्हाला आई सुद्धा ढसा ढसा रडताना दिसेल, कारण आईचं मन हे कोवड असतं दादा. लगेच तिच्या मनाला पांजर फुटतो, तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. कारण त्या आईचं प्रेम हे मयाळू आहे, तिला मया येते म्हणून तिच्या डोळ्याला लगेच धारा लागतात दादा. परंतु बाप आहे ना, हा थोडा टणक आहे. तो त्या ठिकाणी त्याची पहाडासारखी छाती आहे. अरे पहाडासारखी छाती असणारा बाप कधी तिच्या मुलीच्या समोर रडत नाही, कारण त्याला माहिती आहे दादा, अरे ही जर रडली तर तिची आई रडेल. ही रडल्याच्या नंतर तिला सांभाळण्याकरिता तिची आई असेल, तिची आई तिला सांभाळू शकेल. तिची आई रडली तर तिच्या आईला सांभाळण्याकरता मी आहे. परंतु ती रडेल तर तिची आई तिला सांभाळेल, तिची आई रडेल तर तिला मी सांभाळेल. परंतु मी जर
रडलो तर मी कोणाकडे जावं, ते अश्रू आपल्या डोळ्यात साठवतो दादा. त्या मुलीला आपल्या समोर परक्याच्या हातात देतो. काळजाचा तुकडा जेव्हा एका क्षणात तुटून जातो ना, अरे दगडाचा अंत करण्यासारखा त्या बापाच्या हृदयाला सुद्धा पांजर फुटतो आणि तो ढसा ढसा रडतो दादा. परंतु कधी त्याचं रडणं जगाला दाखवत नाही हो. त्या मुलीचं लग्न आनंदात पार पाडतो आणि त्या मुलीचं लग्न आनंदात पार पाडल्याच्या नंतर जेव्हा सगळे पाहुणे रावडे निघून जातात ना, ज्या मंडपामध्ये मुलीचं लग्न लागतं ना दादा, त्याच मंडपात जेव्हा कोणीच उभं नसतं, तेव्हा त्या मंडपाच्या एका कोपऱ्यातल्या खांब्याला धरून एकटा रडतो तो आपला बाप असतो. तो आपला बाप असतो दादा. तो कधी जगासमोर लढला नाही, त्यानं प्रेम कधी आपल्या जगाला दाखवलं नाही. त्याचं प्रेम अगणित आहे, पण कधी त्यानं जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि जगाने सुद्धा बापाचं प्रेम हे झाकून ठेवलं बरं का काका. ऐका, अरे जगाचा मालक भगवान गोपाल कृष्ण जेव्हा कारागृहामध्ये जन्माला आला, तेव्हा त्या दृष्ट कंसानं माझ्या मुलाला हात लावू नये म्हणून हाय मोकलून रडणारी देवकी माता प्रत्येकाला दिसली दादा. अरे तो मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्या दृष्ट कंसानं माझ्या मुलाला हात लावू नये म्हणून हाय मोकलून रडणारी देवकी माता प्रत्येकाला दिसली. परंतु त्या कंसानं माझ्या लेकराला हात लावू नये म्हणून नाका तोंडात पाणी जाईपर्यंत गोकुळात सुखरूप पोहोचवणारा वसुदेव नावाचा बाप कोणाच्या लक्षात राहिला नाही. तो बाप आपण विसरत चाललो बाबा. अजून सांगू का, अरे जगाचा मालक प्रभू श्री रामचंद्र यांना जेव्हा वनवास घडला, तेव्हा हाय मोकलून रडणारी कौशल्या माता प्रत्येकाला दिसली दादा. मी आईच्या विरोधात बोलत नाही, मला सांगायचं आहे का, अरे जेव्हा जगाच्या मालकाला प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला, तेव्हा हाय मोकलून रडणारी कौशल्या माता प्रत्येकाला दिसली. परंतु मुलगा सोडून गेला म्हणून राम राम करून प्राण सोडणारा दशरथ नावाचा बापच कोणाच्या लक्षात राहिला नाही. शोकांतिका उरामदी माया त्याच्या काळ्या मेघवाने, डाक विना कधी कुणा डोळ्यात लपाने. जिजू जिजू संसाराचा गाळा हाकला, ओटावरी आसू जरी कनावा कला. गडीभर तो तांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. समजण्याकरता सुद्धा फार मोठं काळीज लागतं दादा. तो बाप कधी आपल्या लक्षात राहिला नाही हो. राम राम करून प्राण सोडला, परंतु ते दशरथाचं मरण कोणाच्या लक्षात राहिलं नाही. अरे उदाहरणार्थ बघा, एखाद्या 10वीच्या परीक्षेमध्ये मुलानं चांगले टक्के मिळवू द्या. चांगले टक्के मिळाल्याच्या नंतर प्रत्येक घराघरामध्ये पडत जाते आणि ती पेढे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते दादा. मुलगा 10वी पास झाला म्हणून घराघरामध्ये जाऊन पेढे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते, परंतु तोच पेड्यांचा बॉक्स उसने पैसे करून आणणारा बापच कोणाच्या लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. त्या बापाला सुद्धा आठवणीत ठेवावं दादा. मुलगा आजारी पडू द्या, आजारी पडलेला मुलगा त्या बेडवर झोपलेला असतो. त्या झोपलेल्या मुलाला, त्या पेशंटला आपल्या मांडीवर घेते माय, आपल्या चमच्यानं दूध पाजते, हातामध्ये चमचा घेते, त्या चमच्यानं दूध पाजते. अरे पेशंट जवळची दवाखान्यातली बेडवर बसलेली चमच्यानं दूध पाजणारी माय अख्खा समाज पाहतो, परंतु त्याच दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत विचार करतो, या दवाखान्याचं बिल भरण्याकरता पैसे कोणाकडून उसने घ्यावेत हा विचार करणारा बापच आपल्या लक्षात राहत नाही. तो आपला बाप आहे, त्याचं प्रेम कधी तो दाखवत नाही. फक्त त्याचं प्रेम आपण जाणलं पाहिजे. आई साहेब, अरे तुम्ही जर कधीतरी दिवाळीला आपल्या बापाच्या गावी गेलात, बापाच्या घरी गेल्याच्या नंतर त्याच्या खिशात पैसा नसू द्या हो, तो उसने पैसे पासने पैसे घेतो आणि आपल्यासाठी एक नवी साडी आणून देतो. ऐका, अरे दिवाळीचा सण आल्याच्या नंतर अख्ख्या घराची दिवाळी साजरी करतो आणि आपल्या अंगावर फाटका सदरा घालतो ना, तो आपला बाप असतो.
फाटका सदरा घालून दिवाळी साजरी करतो तो आपला बाप असतो. फक्त त्याचं प्रेम आपल्याला दिसत नाही दादा. ते न दिसणारं प्रेम आहे, पण त्याचं अगणित प्रेम आहे. ते बाप नावाचं छत्र या चव्हाण परिवाराच्या डोक्यावरून हरपलं दादा. ते छत्र हरपल्याच्या नंतर यांना पाठिंबा देण्याकरता कोणी राहिलं नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याकडे मी एकच विनंती करेल की देवा, अरे या चव्हाण परिवाराला हे भलं मोठं दुःख सोसण्याची ताकद तुम्ही प्रदान करो, एवढीच प्रभू चरणी प्रार्थना करतो.